नमस्कार. इंग्लिश ग्रामर विथ मेटे सर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमधील पहिल्या प्रश्नातील उत्तरांच्या बाबतीत चर्चा करणार आहोत. ही उत्तरे कशी लिहिली जावीत तर याचा विचार आपण या ठिकाणी करत आहोत. हे बघा, प्रश्न क्रमांक पहिला हा आपल्याला 10 पैकी 10 मार्क देऊ शकतो. त्यासाठी आपण यातील 3 वर्षाच्या मागील प्रश्नपत्रिका आहेत की त्यातील पहिल्या प्रश्नांचं जे उत्तर आहेत तर त्याचा आपण या ठिकाणी विचार करत आहोत. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 आपल्याला विचारला जातो. डुएल डायरेक्टेड लँग्वेज स्टडीचा हा प्रश्न असतो. यामध्ये डुएल डायरेक्टेड असतं आणि हे डुएल डायरेक्टेड आपणाला हे बघा अटेम्प्ट एनी 4 असं सांगितलेलं असतं आणि या ठिकाणी एकूण 6 दिलेली असतात. 6 पैकी 5चा आपण या ठिकाणी आता सराव करणार आहोत आणि तेही मागील 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका. पहिली प्रश्नपत्रिका आहे मार्च 2023 ची, नंतरची आहे मार्च 2024 आणि मार्च 2023, जुलै 2024 आणि जुलै 2025 या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणते प्रश्न आले होते त्याचा आपण या ठिकाणी विचार करतोय. आता बघा, या ठिकाणी डुएल डायरेक्टेड मध्ये आपल्याला असं म्हटलं जातं कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स. त्याच्यामध्ये योग्य स्पेलिंग वापरून ते शब्द आपल्याला पूर्ण करायचे असतात. 4 शब्द दिलेले असतात आणि त्याचं स्पेलिंग आपल्याला काय करायचं असतंय, ते स्पेलिंग पूर्ण करायचं असते. तुम्ही जरा हे सर्व करताना व्हिडिओ पॉज करून विचार करा तुम्हाला याच्यातली काय काय उत्तर येतात आणि त्याच्यानंतर मी उत्तर सांगतोच आहे, पण अगोदर तुम्ही अंदाज करा याच्यामधील कोणत्या प्रश्नांची उत्तर आपल्याला कशी येतात, आपल्याला कसं उत्तर वाटतं आणि प्रत्यक्षात उत्तर कसं आहे. आणि हेच तुम्हाला समजावं याकरिता विद्यार्थी हो, हा सराव या ठिकाणी मी घेत आहे. बघा, आता या ठिकाणी हे 4 शब्द येतं. पहिला शब्द आहे PE-PLE, दुसरा आहे MAT-H, नंतर HOU-E, नंतर AD-LD, असे 4 शब्द येतं. तर बघा, पहिला शब्द काय होईल, PEOPLE, ओ येईल या ठिकाणी, हा पीपल शब्द आहे. नंतर मॅच आहे, MATCH, मॅच आहे. नंतरचा शब्द आहे HOUSE, हाऊस आहे. नंतर ADULT असं होईल, ऑडल्ट आहे. ADULT आहे, ऑडल्ट. नंतर जुलै 24च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले 4 शब्द असे आहेत. LEA या ठिकाणी RN असं येईल, लर्न होईल. नंतर NIGST, नाईट होईल. नंतर MONTH, मंथ असा शब्द होईल. आणि नंतर हार्श असा शब्द आहे बघा, हा HARSH असं होईल, हार्श. नंतर जुलै 2025 ला आलेले शब्द होते SPEAK, स्पीक म्हणजे बोलणे असेल. नंतरचा शब्द आहे ROUND, राऊंड. नंतरचा शब्द आहे सर्व्हिस, SERVICE, सर्व्हिस. नंतरचा शब्द आहे डस्टी, DUSTY. बघा, या प्रकारे हे 4 शब्द पूर्ण करायचे. आता 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतले आपण घेतलेले आहेत. तर बघा, एक शब्द जो आहे आपण तो पूर्ण केला. तो शब्द जर आपण हे 4 शब्द आपले बरोबर आले की आपल्याला 2 मार्क आहेत, बाकी काहीच करायचं नाही. या ठिकाणी डुएल डायरेक्टेड हे सुद्धा लिहायचं नाहीये, लँग्वेज स्टडी पण लिहायचं नाही. प्रश्न क्रमांक 1 लिहून हे 4 शब्द लिहायचे क्रम टाकून आणि तेवढे शब्द पूर्ण करायचे. आता याच्यानंतर त्यामधलाच दुसरा क्रमांक आहे, क्वेश्चन नंबर 1A मधला हा दुसरा क्रमांक. आता याच्यामध्ये आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर सांगितलेलं असते. आता अल्फाबेटिकल ऑर्डर बघा बरं कशा पद्धतीने करता येईल. आता या ठिकाणी दिले सर्वाइव्ह, लीडर, डिस्कस, प्रेझेंट. आता या ठिकाणी पहिला शब्द येईल लीडर, LEADER. आता हा लीडर गेला. लीडरच्या नंतर कुठला शब्द येईल, अगोदरचा शब्द येईल डिस्कस.
DISCUSS पहिला शब्द डिस्कस येईल. डिस्कसच्या नंतर लीडर शब्द येईल. LEADER लीडर येईल. नंतरचा शब्द काय येईल? नंतर प्रेझेंट येईल. PRESENT आणि शेवटचा शब्द या ठिकाणी सर्व येऊन एस ने सुरू होणारा SURVIVE असे हे शब्द याची वर्ड चेन याप्रमाणे होईल. आता अडचण येते ह्या दुसऱ्या वर्ड चेनची. याच्यामध्ये 4 ही यल दिलेली येतं. यल न सुरू होणारी 4 शब्द येतं. नीट बघा. आता या ठिकाणी बघा, प्रत्येकाचा मी या ठिकाणी यल लिहितो. एक यल, दुसरा यल, तिसरा यल आणि या ठिकाणी चौथा यल. अगोदर असे शब्द लिहून घ्या हे पूर्ण करताना. आता या ठिकाणी LAB हा पहिला LARGE असा शब्द होईल. हा पहिला शब्द होईल. काय शब्द होईल पहिला? LARGE हा लार्ज शब्द होईल. यल न सुरू होणारा. नंतरचा LA न सुरू होणारा कुठला शब्द नाही. आपला हा शब्द समजा गडीभर गेला. LA न सुरू होणारा. आता मी या ठिकाणी हे शब्द कट करतोय, तुम्हाला परीक्षेत कट करता येणार, कारण प्रश्नपत्रिकेवर काही लिहायला आपल्याला परवानगी नसते. आता बघा, लार्ज आहे या ठिकाणी. लार्जच्या नंतर आता 3 राहिले. 3 पैकी आता याच्या नंतर कोणता शब्द येईल बरं? LABCDEFGHI आय येईल. या ठिकाणी आय येईल म्हणजे लाईट शब्द येईल. LIGHT. नंतरचा शब्द आता लाईट गेला. आता 2 शब्द राहतात. एक राहतो लॉयल आणि दुसरा राहतो लक. तर आता एलच्या नंतर ओ आणि यू यापैकी अगोदर काय येईल? तर अगोदर या ठिकाणी ओ येतो म्हणजे LOYAL अगोदर येईल. आणि दुसरा येतो नंतर LUCK लक. बघा, या प्रकारे आपल्याला हे शब्द पूर्ण करायचे. नंतर जुलै 2024 ला आलेले शब्द या ठिकाणी होते. त्याचे स्टोरी, गुड, बेल आणि वाईट. आता याच्यामध्ये पहिला शब्द कोणता येईल? याच्यामधला पहिला येईल बेल. बी न सुरू होणार आहे ना. हा बेल गेल्याच्या नंतर 3 राहतात, पण BABCDEFGHI आता जी या ठिकाणी येतो म्हणजे गुड येईल. बेल झाला की गुड येईल. आता गुड झाल्याच्या नंतर आता बेल आणि गुड समजा हे 2 गेले. हे 2 गेल्याच्या नंतर पुढे एस आणि डब्ल्यू न सुरू होणारे शब्द आहेत. मग अगोदर शब्द कुठला येत आहे? अगोदर कुठला अल्फाबेट 10 त्यामधलं अगोदर एस येतं आणि डब्ल्यू शेवटी येतं. मग अगोदर येतं स्टोरी आणि शेवटी येतो वाईड. या प्रकारे हे शब्द या ठिकाणी पूर्ण होत आहेत. आता पुन्हा लक्षात घ्या, या ठिकाणी दुसरे जे शब्द येतात तर त्याच्यातलं पहिलं अक्षर सकट सारखं असतं. म्हणून आपण अगोदर काय करायचं? वरच्या प्रमाणात इथं यल न सुरू होणारे शब्द आहेत. इथं काय करा? यल हा शब्द 4 वेळा लिहून घ्या आधी आणि त्याच्यावर विचार करा. समजा एक यल, इथं दुसरा यल, तिसरा यल आणि चौथा यल. आता याच्यामध्ये यलच्या नंतर ए न सुरू होणारे शब्द आहेत का? आहेत. LAC आहे लॅक म्हणजे LACK अगोदर येईल. LACK हा शब्द या ठिकाणी अगोदर येईल. बघा, LACK लॅक अगोदर येईल. लॅकच्या नंतर ABCDE न सुरू आहे लर्न शब्द येईल. LEARN लर्न येईल. त्याच्यानंतर आता लॅक आणि लर्न गेले. आता लायन आणि लुक ह्या दोन्हीपैकी आता कोणता येईल अगोदर? LO अगोदर येतो का LI अगोदर येतो? तर LI अगोदर येतो म्हणजे LION येईल. लॉयन येईल. LION लॉयन. आणि शेवटी राहिला एकच शब्द आहे तो आहे लुक. वर्ड चेन करताना इथं गडबड करू नका. हे पहिला शब्द याच्यातली दुसरी वर्ड चेन आपल्याला गोंधळात पाडू शकते. म्हणून साठी ते गोंधळात पडू नये यासाठी शांतपणे या ठिकाणी पहिलं अक्षर लिहून घ्या. याची सूचना लिहिण्यात वेळ घालवण्यापेक्षा इथं हे शांतपणे लिहिण्यात वेळ घातलेलं कधी चांगलं राहील ते तुम्हाला या ठिकाणी मार्क्स मिळवून देईल. आता जुलै 25 ला विचारले होते शेअर, व्हाईस, वर्ड, क्रेडिट. आता या ठिकाणी पहिला C येईल म्हणजे पहिला शब्द येईल क्रेडिट. पहिला क्रेडिट येईल. दुसरा शब्द काय येईल? दुसरा डायरेक्ट यस येईल. आता 2 राहतात, तो वर्ड आणि व्हॉइस असा राहतात. ABCDEFGHI जे केले OPQRSTUVW
व्ही आणि डब्ल्यू. बघा इथं जवळपासचे शब्द येतात, आपला मग गोंधळ होतो शेवटी. मग अगोदर व्हीचा शब्द येईल नंतर डब्ल्यूचा येईल, म्हणजे येईल या ठिकाणी व्हॉइस आणि शेवटी शब्द येईल वर्ड WORLD. याच्यानंतर कॉमा द्यायला विसरू नका. हा, आता राहिले खाली दिलेले जे दुसरे शब्द आहेत टेबल, टीथ, टायगर आणि टीम. आता टेबल सगळे शब्द टी न सुरू येतं, तर आपण इथं फक्त टी लिहून घ्यायची. टी, एक टी, दोन टी, तिसरा टी आणि शेवटचा चौथा टी. आता याच्यामध्ये टी ए न सुरू होणारे शब्द आहेत का काही? आहेत. पहिला शब्द आहे कोणता आहे? तो टेबल आहे. बघा अगोदर कोणता येईल? तर टेबल येईल. या ठिकाणी टेबल लिहावं लागेल आपल्या अगोदर. अल्फाबेटिकल ऑर्डर ही सांभाळून लिहिणं गरजेचे. TABLE. आता बघा टेबल गेला म्हणजे आता राहिले 3 शब्द. याच्यामधलं बी कन्फ्युजन, पहिला शब्द बरोबर आला की कन्फ्युजन आपलं कमी होतं. आता पुढचे शब्द त्या TEE. आता हे TE आणि TEE. आता TE न सुरू होणारे 2 शब्द. इथं काय करा, इथं TE न सुरू होणारे किती शब्द आहेत बघा जरा शिक, नीट समजून घ्या. TE न सुरू होणारे 2 शब्द आहेत. हा, आता 2 शब्दामधली आता ही स्पर्धा गेली. आता एक काम करा, आता TEE च्या नंतर ई आणि ए यामध्ये अगोदर काय येईल? तर अगोदर ए येईल, म्हणजे अगोदर हा TEAM, टीम हा शब्द येईल. TEAM आणि नंतर टीथ येईल, TEETH, टीथ. आता हे 3 शब्द आले. राहिला शेवटचा कोणता? टायगर राहिला, तर तो शेवटी लिहायला तर तो हरकत नाही. तर मला वाटतंय की या पद्धतीनं तुम्ही जर परीक्षेमध्ये या प्रश्नात जर प्रयत्न केला तर हा प्रश्न तुम्हाला 2 पैकी 2 मार्क देईल. आता पुढचा प्रश्न बघा. आता हे वरचे जर समजा तुम्हाला हे वरचे समजलेले असतील तर मी काय करतो, याच्यातील एकाला सध्या तुमचा इथं पाहताना कन्फ्युजन व्हायला नको म्हणून मी या ठिकाणच्याला फक्त इथल्या शब्दांना एवढ्याला फक्त कट करतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी इथं गॅप आहे. इथं जुलै 25 मी सध्याच्याला खोडलंय फक्त. आता तुम्हाला ते समजावून सांगितलेलं आहे. आता बघा या ठिकाणी इथं 3 नंबरला प्रश्न आपल्याला विचारला जातो, यूज पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस, म्हणजे खालील वाक्यामध्ये योग्य ती विरामचिन्हे वापरा. मी इथे 3 वर्षाची वाक्य दिलेली आहेत. 3 वर्षाची बोर्ड परीक्षेला विचारलेली वाक्य आहेत. बघा या ठिकाणी वाक्य पहिले दिले. आता याच्यात कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा. आता मी हे वरच पूर्ण मिटवतो, तुम्हाला एक गोष्ट समजावून सांगतो, ती नीट समजून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे अवतरण चिन्ह नेमकं कुठं द्यायचं कुठं द्यायचं नाही हे आपल्याला समजून घ्यायचंय. आता बघा, आता इथं उदाहरणार्थ एक वाक्य आहे. वाक्य असं आहे, राम सेड टू सीता, असं वाक्य आहे. इथं कॉमा आहे. इथं असं आहे, राम सीतेला म्हणाला आय एम हॅपी नाव. वाक्य असे तो म्हणाला की मी आनंदी आहे. आता या वाक्यातला हा राम आपण याला 1 नंबर देऊ, सेड टूला 2 नंबर देऊ, सीताला 3 नंबर देऊ आणि याला नंबर 4 देऊ. आता एक लक्षात घ्यायचं, याच्यातलं नंबर 1 जे आहे ना, तर बघा हा नंबर 1, 2, 3 आणि 4 ह्या 4 बाबी लक्षात घ्या. नंबर 1 ला स्पीकर म्हटलं जातं किंवा रिपोर्टर. हा स्पीकर आहे किंवा रिपोर्टर आहे. नंबर 2 सेड टू हे रिपोर्टिंग व्हर्ब आहे. नंबर 3 सीता जी आहे तर सीता ही याच्यातला लिस्नर आहे. आणि नंबर 4 हे रिपोर्टेड स्पीच आहे. आता बघा ह्या 4 बाबी आपल्याला वाक्यातल्या अगोदर ओळखता आल्या पाहिजेत. आता स्पीकर म्हणजे स्पीकर किंवा रिपोर्टर म्हणजे निवेदन करणारा, निवेदक किंवा बोलणारी व्यक्ती. आता रिपोर्टिंग व्हर्ब म्हणजे निवेदन करणारं क्रियापद. आता हे सेड असू शकतं, एक्सक्लेम्ड असू शकतं, हे रिपोर्टेड असू शकतं, हे रिक्वेस्टेड असू शकतं,
आस्क्ड असू शकतं, एन्क्वायर्ड असू शकतं, असं काही असू शकतं रिपोर्टिंग वर्ब. आणि लिस्नर म्हणजे ऐकणारी व्यक्ती. ह्या 3 बाबी जर ओळखता आल्या तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, ह्या ज्या 3 बाबी आहेत कोणत्या, हे बघा, ह्या 3 बाबी कुठल्या, स्पीकर बोलणारा, निवेदन करणारे क्रियापद आणि ऐकणारी व्यक्ती, हे तिघे अवतरण चिन्हात येत नाहीत. ह्या तिघांना अवतरण चिन्ह नाही बघा यार. यातील अवतरण चिन्ह फक्त रिपोर्टेड स्पीच म्हणजे ह्या रिपोर्टरनं जे काही म्हटलं, म्हणजे रामनं हे जे म्हटलंय तर एवढेच अवतरण चिन्हात येईल. रामच्या तोंडचे शब्द लक्षात घ्या. या ठिकाणी अवतरण चिन्ह रामनं बोललेल्या शब्दात म्हणजे वक्ता किंवा बोलणारी व्यक्ती जे बोलते तेवढे शब्द अवतरण चिन्हात येतात, एवढं लक्षात ठेवा. बघा आता इथं त्याचप्रमाणे आपण इथं वाक्यात विचार करू. आता इथं या ठिकाणी इथला स्पीकर कोण आहे, इथं स्पीकर आहे सीताराम आहे बघा. आता निवेदक क्रियापद काय आहे, इथं निवेदक क्रियापद सेड आहे. आलं का लक्षात. इथं ऐकणारा नाही. मग आता एक काम करायचं, कोणत्याही वाक्याचं पहिलं अक्षर कॅपिटल असतं म्हणजे या ठिकाणचा वेल कॅपिटल येईल. दुसरी गोष्ट, अवतरण चिन्हातलं पहिलं अक्षर कॅपिटल येतं म्हणून याला कॅपिटल काढायचं आणि याला अवतरण चिन्हात लिहायचं. कारण सीताराम जे म्हटला, हा सीताराम इथं ऍक्च्युली तिथं छोटा दिला होता, माझ्याकडून मोठा लिहिला गेलाय, ऍक्च्युली तो मोठाच लिहायचा आपल्याला. वेल, आता आय हा जो शब्द आहे प्रथम पुरुषी जे सर्वनाम आहे, हे कुठं आलं तर हे कॅपिटल येतं. वेल आय विश, वेल आय विश यू लक. आता हे वेल आय विश यू लक एवढं म्हटलं ना बस, हे त्याचे उद्गार आहेत, संपला प्रश्न. हे उद्गारवाचक वाक्य आहे. कळलं. एवढाच बदल करता. सीतारामचा एस कॅपिटल, वेलचा डब्ल्यू कॅपिटल, आय कॅपिटल आणि याच्या शेवटी येणार जे अवतरण जे चिन्ह आहे ते वाक्याच्या स्वरूपानुसार. आता दुसरं जे वाक्य आहे, ह्या दुसऱ्या वाक्यामध्ये आता बघा या ठिकाणी इथला बोलणारा कोण आहे, बोलणारा या ठिकाणी टीचर आहे, द टीचर बोलणार आहे. निवेदन करणारे क्रियापद काय आहे, आस्क्ड आहे. आता हे बोलणारी व्यक्ती ह्या छोट्या लेकराला बोलली आहे म्हणजे टीचरांनी विचारलंय. आता पहिली गोष्ट त्यांनी विचारलं तर हे आहे, त्यामुळे याचं पहिलं अक्षर कॅपिटल. आता व्हॉट्स हा शब्द आहे तिथं व्हॉट इज असा अर्थ येतो म्हणजे हे याला अपॉस्ट्रॉफ देणं हे गरजेचं आहे. एक गोष्ट, व्हॉट्स युअर नेम लिटिल वन, छोट्या तुझं नाव काय आहे अशा अर्थाचं वाक्य आहे. म्हणजेच हा प्रश्न आहे, अवतरण चिन्ह पूर्ण होण्याच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी प्रश्न चिन्ह द्यायचं म्हणजे त्यामधलं चिन्ह दिलं गेलं. आलं का लक्षात. हे पहिलं वाक्य असं. आता हे मार्च 23 वाक्य याप्रमाणे सोडवली जातील. आता बघा इथं जुलै 24 वाक्यामध्ये काय केलंय, या ठिकाणी बोलणारी व्यक्ती आहे मिसेस श्रीवास्तवा, या ठिकाणी निवेदन करणारं क्रियापद सेड आहे. आता हे दोन्ही अवतरण चिन्हाच्या बाहेर राहतील. आता अवतरण चिन्हामध्ये मिसेस श्रीवास्तव जे म्हटल्या ते हे, आता ते अवतरण चिन्हात जाईल बघा. आता याच्यातला जो त्यांनी या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापदानं सुरू होणारा शब्द जर वाक्य असेल तर ते वाक्य नेहमी प्रश्नार्थक असतं. मग आता महत्वाची गोष्ट, यातला पहिला शब्द अवतरण चिन्हातला पहिला शब्द काही असो तो कॅपिटल असतो. इज दॅट सो म्हणजे हा प्रश्न झाला म्हणून या ठिकाणी प्रश्नचिन्ह. दुसरी गोष्ट, मिसेसचा एम कॅपिटल काढायचा, सेडला बदल करायची गरज नाही. मिसेस, आता इथं फुल स्टॉप दिला तरी चालतो, नाही दिला तरी चालतो. मिसेस आणि मिस्टरच्या बाबतीमध्ये त्याला काही फरक पडत नाही. दुसरी गोष्ट, श्रीवास्तव हे प्रॉपर नाउन आहे म्हणून हे नाव आहे तर तो एस कॅपिटल येईल बघा. आता या प्रकारे आलं. दुसरी गोष्ट, आता दुसरं वाक्य पहा. या वाक्यामध्ये सी स्माइल्ड ए बेगर चेंज्ड माय लाईफ, ती हसली म्हणजे थोडक्यात हसून म्हणाले असं त्या पुस्तकामध्ये वाक्य दिलेलं आहे थोडक्यात. मग आता या ठिकाणी पहिलं अक्षर आहे म्हणून ही बोलणारी सी या ठिकाणी बोलणारी आहे म्हणून सीचा एस कॅपिटल. आणि शी स्माइल्ड हसूनच तिनं थोडक्यात स्मित हास्य केलं आणि इथं कॉमा येईल आणि बाकीचं हे येताना कॅपिटलमध्ये ए बेगर चेंज माय लाईफ, हिच्या तोंडचे शब्द येत हसून बोललेले. तर मग या ठिकाणी पहिलं अक्षर कॅपिटल, ए बेगर चेंज माय लाईफ, इथं फुल स्टॉप येईल, अवतरण चिन्ह पूर्ण. आता या ठिकाणचा स्पीकर सुरुवातीला आहे, याचा
शेवटी आहे. एवढं भान ठेवायचं आपण की नेमका स्पीकर सुरुवातीला आहे का शेवटीला आहे, हे दोन्हीकडे असू शकतं. आलं का लक्षात? याच्यानंतर आता हे जुलै 24 वाक्य याप्रमाणे बदल होतील. आता या ठिकाणी जुलै 25 वाक्य पहा. या ठिकाणी इथं आय बोलणार आहे, सॉरी आय बोलणार आहे आणि सेड हे निवेदन करणारे क्रियापद आहे. आता बघा महत्वाची गोष्ट, आता मी जे काय म्हणालो होतो ते हे, मग माझ्या तोंडचे शब्द म्हणून साठी आयनं जे म्हटलं ते हे, मग हे अवतरण चिन्हात येईल. आता अवतरण चिन्हातलं पहिलं अक्षर कॅपिटल हे आधीच सांगितलं. आता इट्स आहे म्हणजे इट इज त्याचा अर्थ होतो हा अपॉस्ट्रॉफनी हा यस या ठिकाणी जोडावा लागेल, म्हणजे इट्स इथं हा बदल होईल. इट्स ए ब्युटिफुल डे. आता हे करता आहे त्याच्यामुळं इथं शेवटी इथं फुल स्टॉप येईल. करता तो सुंदर दिवस आहे या अर्थाचं वाक्य, कारण हीच क्रियापदे पण ते शॉर्ट फॉर्म मध्ये इट्स सोबत वापरलंय म्हणून हा हे विधानार्थी वाक्य. आता आय हा शब्द अगोदरच सांगितला हा कुठेही कॅपिटल येईल. इट्स ए ब्युटिफुल डे आय सेड. आता याच्यानंतर दुसरं वाक्य असे, देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी आय आस्क्ड. आता या ठिकाणी इथं पण बोलणारा मी आहे, मग आता मी आहे तर हा आय महत्वाची गोष्ट हा कॅपिटल आला पाहिजे. आता निवेदन करणारं क्रियापद शेवटी आलंय ते आस्क्ड आहे. आता इथं काय होईल, देनचा टी कॅपिटल येईल, पहिलं अक्षर कॅपिटल, मी जे काय म्हटलो ते हे आहे, मग इथून हे अवतरण चिन्हात येईल, पहिलं अक्षर कॅपिटल. देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी एवढं अवतरण चिन्हात येईल. व्हॉट्स म्हणजे व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी, इथं अपॉस्ट्रॉफ येईल व्हॉट्सच्या नंतर आणि शेवटी प्रश्नचिन्ह येईल, नंतर अवतरण चिन्ह येईल. या प्रकारची ही वाक्य होतील. कशाची तर पंक्च्युएशनची 3 वाक्य, 3 परीक्षेत विचारलेली वाक्य. आता याच्यानंतर मी चौथा या ठिकाणी प्रश्न आहे, चौथ्याला हे शब्द दिले तर एवढा एक शब्द लिहायचा आणि पुढे 4 शब्द लिहा. जर बरोबर अचूक 4 शब्द लिहिले तर तुम्हाला 2 मार्क येतं. इथं चूक नाही झालं तर इथं 2 मार्क येतात. लक्षात घ्या, ह्या सोप्या बाबी येतात. आता बेंच मार्क याच्यापासून शब्द तुम्ही काय काय करू शकता. आता बघा इथं याच्यापासून तुम्हाला मार्च हा शब्द तयार करता येईल, मार्च. नंतर BANK बँक हा शब्द तयार करता येईल, BANK बँक. नंतर इधर HER हर हा शब्द तयार करता येईल. नंतर इधर CAR कार शब्द तयार करता येईल. आणि याच्यापेक्षा जास्त आणखी 1-2 शब्द जर अर्थपूर्ण कमीत कमी 3 अक्षरी शब्द लागतात आपल्याला. याच्यापेक्षा जास्त जर तुम्हाला जर आणखी बनवता आलं तर वेल अँड गुड, आणखी एका दुसरा शब्द लिहिला तर काही फरक पडणार नाही. आता इंटरनॅशनल याच्यापासून असणारे शब्द बघा, इंटरनॅशनल पासून देखील आपला असे शब्द बनवायचे. तुम्ही विचार करा बरं, तुम्ही काय शब्द बनवू शकता इंटरनॅशनल पासून. आता इंटरनॅशनल पासून आता बघा बरं, इथं याच्यापासून NET असा शब्द तयार होऊ शकतो. आता याला जर तुम्ही उलटसोड केलं, नीटचं 10 सुद्धा असा शब्द तयार होऊ शकतो या शब्दापासून. आता समजा इथं ई आहे का, EAT इट शब्द तयार होऊ शकतो. नंतर इथं नेशन शब्द तयार होऊ शकतो. बघा इथं 4 शब्द तयार आहे. आपले 4च बनवायचे असतात. बरोबर जर अचूक बनवले तर 4 शब्द सफिशियंट आहेत, पण ते अर्थपूर्ण असावेत. कोणाचं तरी एखाद्याचं नाव नसावं. शक्यतो ह्याच्यातलेच 2 कंपाऊंड वर्ड शक्यतो टाळायचा प्रयत्न करा. असे छोटे छोटे शब्द बनवायची प्रॅक्टिस केली की ते शब्द बनतील. याच्यापेक्षा आणखी जास्त शब्द बनत असेल तर तुम्ही बनवा. ती प्रॅक्टिस जर केली तर तुम्हाला त्या ठिकाणी 2 मार्क जायचे नाहीत. आता एंटरटेनमेंट याच्यामध्ये बघा, इथं M पासून सुरू होणारा शब्द आहे, MEN किंवा मॅन असा शब्द होऊ शकतो, मॅन. नंतर आता इथं NET नेट हा शब्द तयार होऊ शकतो, नेट शब्द तयार होऊ शकतो. इथं पुन्हा 10 शब्द तयार होऊ शकतो. इथं पुन्हा EAT इट शब्द तयार होऊ शकतो. इथे 4 झाले. आता ATE एट असाही शब्द तयार होऊ शकतो. तर असे वेगवेगळे शब्द तुम्ही मी तर 4-4च तयार करून दिलेत. तुम्ही या ठिकाणी 6 बनवले, याच्यापासून तरी जमतील. प्रयत्न करा, फक्त जमतंय का. आता जर तुम्ही प्रयत्न केला तर हे नक्की व्यवस्थित तुम्हाला जमायला हरकत नाही. लक्षात घ्या. आता आपल्याला या ठिकाणी मी 5वा प्रश्न याच्यातला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण विचारात घेऊ, कारण हे इथं मला नोंद करायला जागा नव्हती. आता याच्यावर या प्रश्नावर अजून एक व्हिडिओ आपण तयार करू. असेच 3 वर्षाचे प्रश्नपत्रिकेमधील आपण प्रश्न त्यामध्ये घेणार आहोत. आता या ठिकाणी
थिंक हे क्रियापदी, ह्या वर्ड चेन बनवायची. मी 5वा घेतलेला आहे, 6वा आहे. वर्ड चेन आहे थिंक. आता के पासून हे क्रियापदांची वर्ड चेन आहे आणि हे दोन्ही पण नामांची. के पासून काय शब्द करता येईल बरं तुम्हाला? KEE पी. आता बघा पी पासून काय करता येईल? PUT पुट. बघा पुट, कुठलंही क्रियापद तुम्हाला त्या ठिकाणी तयार करता येऊ शकतं. टी पासून तुम्ही टीच, टीच. एच पासून काय क्रियापद होईल? एच पासून हिअर होईल, हॅव होईल, होप होईल. कुठलंही एक क्रियापद. 1 2 3 4 याच्यात ही वर्ड चेन कुठं ब्रेक होता कामा नये, याची काळजी. सगळी क्रियापद आली पाहिजे. आता इथं कीपच्या ऐवजी इथं केप्ट लिहिलं तर हे चुकून जाईल, कारण मूळ क्रियापद आहे. इथं टीचच्या ऐवजी टॉट लिहिलं तर चुकेल. एखादा टीचिंग लिहिल चुकेल, ते मूळ क्रियापदच आलं पाहिजे. आता टेबल हे नाऊन आहे, याच्यापासून आपल्याला नामच बनवायची आहेत आणि याच्यापासून 4 नामं तयार आली पाहिजे, पण ते फक्त प्रॉपर नाऊन येता कामा नये. आता ई पासून अर्थ बनवा. आता एच पासून हट बनवा. आता टी पासून टायगर बनवा. आर पासून रॅट बनवा. 1 2 3 4 झाले 4 शब्द, पण ते नाम आली पाहिजे 4. आता फूड हे पण नाम आहे. आता फूड डी पासून काय करता येईल आपल्याला? बघा डी पासून कुठलं नाम घेता येईल आपल्याला? डी पासून समजा तुम्ही डॉल घेतलं, बाहुली डॉल. एल पासून लॉयन घ्या. एन पासून NEST नेस्ट घ्या. आणि नेस्ट टी पासून तुम्हाला वाटलं असं टेबल घ्या. टेबल घ्या, टायगर घ्या. तर बघा याप्रमाणे याच्यातल्या प्रत्येक प्रश्नाला 2-2 मार्क आहेत. कमी वेळेमध्ये थोडा सराव केला तर हे पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. हे 5 दिले, तर अजून 1 बाकी आहे, रिलेटेड वर्ड्स लिहायचा तो. तर या प्रकारे जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला या प्रश्नात पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात. याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये क्लॉजेस, फ्रेजेस आणि शब्द वाक्यात कसे वापरायचे, प्रिफिक्स, सफिक्स, आणि याच्यातला राहिलेला 5व्या क्रमांकाचा जो उपप्रश्न आहे, डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे असणारे शब्द, तर या बाबी आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये हे सगळेच्या सगळे आपण शब्द पुन्हा विचारात घेऊ. अशाच 3 प्रश्नपत्रिका 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्नांचा विचार करायचा आहे. त्यासाठी सर्वांनी पुढचा व्हिडिओ पुन्हा पहा आणि त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे याचे नोटिफिकेशन तुम्हाला पुढे येईल. यावर तुम्हाला आणखी काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये त्या ठिकाणी नोंद करायला हरकत नाही. धन्यवाद.